कलावंतांच्या मानधनासाठी आंदोलन, 4 वर्षापासून प्रस्तावांची छाननी रखडली। याबाबत वृत्त असे की 4 वर्षापासून वृद्ध कलावंत मानधनासाठी जमा केलेल्या प्रस्तावाची तात्काळ छाननी करून वृद्ध कलावंतांना त्वरित मानधन सुरू करावे। राज्य सरकारने वृद्ध कलावंत मानधनामध्ये वाढ करून दरमहा 5,000 रुपये मानधन मिळावे। वृद्ध कलावंत मानधन पात्र लाभार्थ्यांना एसटी व रेल्वे प्रवासात भाड्यात 75% सूट मिळावी। आदी विविध मागण्यांसाठी आज वारकरी उत्तर महाराष्ट्र कलावंत वारकरी मंडळ धुळे जिल्ह्याच्या वतीने क्युमाइन क्लब समोर एकदिवसीय आंदोलन करण्यात आले। उत्तर महाराष्ट्र कलावंत वारकरी मंडळ धुळे जिल्ह्याच्या वतीने वारकरी कलावंत, साहित्यिक, कवी, लेखक, तमाशा कलावंत, एकतारी, लोक कलावंत, वाघ्या मुरळी, जोगती, आराधी, दिगरीवाला व सर्व स्थानिक सांस्कृतिक कला क्षेत्रातील कलावंतांचे विविध प्रलंबित प्रश्न समस्या सोडवण्यासाठी काम करीत आहे। आज प्रलंबित मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले। तसेच क्युमाइन क्लब समोर धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळेस गेल्या 4 वर्षापासून थकलेल्या तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर कलावंतांच्या शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर शौचालय वापराबाबत जाणीव जागृती करण्यासाठी मंडळास विविध योजनांचे लोककल्याणकारी कार्यक्रम मानधन तत्वावर मिळत नाही व त्याबाबत जिल्हा परिषद कार्यालयात संपर्क केला असता कर्मचारी वृद्ध कलावंतांना अरेरावी उत्तर देणे, अपमान करणे, सहकार्य न करणे असे प्रकार सतत चालू असतात, अशी तक्रार निवेदनातून करण्यात आली आहे। तसेच 4 वर्षापासून वृद्ध कलावंत मानधनासाठी जमा केलेल्या प्रस्तावाची तात्काळ छाननी करून वृद्ध कलावंतांना त्वरित मानधन सुरू करावे। राज्य सरकारने वृद्ध कलावंतांना मानधनामध्ये वाढ करून दरमहा 5,000 रुपये मानधन मिळावे। वृद्ध कलावंत मानधन पात्र लाभार्थ्यांना एसटी व रेल्वे प्रवास भाड्यात 75% सूट मिळावी। प्रतिवर्षी कलावंतांचे 300 प्रस्ताव मंजूर व्हावेत। आजारी वृद्ध कलावंतांना मोफत शासकीय वैद्यकीय सेवा मिळाली पाहिजे। आदी प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी करण्यात आली। आंदोलनात कलावंत वारकरी मंडळाचे अध्यक्ष अनिल जगताप, सरलाबाई महाजन, रंजनाबाई माडी, पुष्पाताई सोनगिरे, दिलीप पाटील, नाना माडी, दीपक पाटील, प्रमिला गोसावी, मंडाबाई माडी, इंदुबाई माडी, देवकाबाई माडी, शोभाबाई माडी, सकुबाई माडी, मंगलाबाई माडी, बिकन माडी, रंगराव पाटील, बटू ठाकूर, गुलाबराव अहिरे, कैलास अहिरे आदी सर्व कलावंत या ठिकाणी मोठ्या संख्येने या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते।
मी अनिल जगताप अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र कलावंत वारकरी मंडळ कलावंतांच्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हा परिषद कार्यालय समोर एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। सन 2019 ते 2022 या 4 वर्षामध्ये वृद्ध कलावंतांचे जे तालुका वाईज प्रस्ताव दाखल केलेले आहेत ते प्रस्ताव जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामध्ये पडून आहेत। त्याची तात्काळ छाननी करून ज्या वृद्ध कलावंतांचे मानधनासाठी पात्र लाभार्थी म्हणून तात्काळ निवड करावी ही एक प्रमुख मागणीसह 2250 आउटपुट पुंजी दरमहा आम्हाला मानधन मिळतं, त्यामध्ये वाढ करून शासनाने 5000 रुपये दरमहा प्रत्येक कलावंताच्या खात्यावर 5 तारखेला दर महिन्याच्या ते टाकले गेले पाहिजे ही एक प्रमुख मागणी। कलावंतांना विविध गावांवर ग्रामपातळीवर जात असताना अनेक भाड्याचा प्रश्न निर्माण होत असतो आणि म्हणून एस टी आणि रेल्वेमध्ये वृद्ध कलावंत पात्र लाभार्थ्याला एस टी आणि रेल्वेमध्ये 75% सूट मिळाली पाहिजे। वृद्ध कलावंताला त्याच्या कुटुंबातले 5 सदस्यांना आरोग्याविषयी पूर्ण खर्च शासनाने उचलला पाहिजे। शासनाने जर कधी या मागण्याकडे लक्ष दिलं नाही तर 1 तारखेपासून याच ठिकाणी मी तंबू टाकून अमरण जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मी या ठिकाणी उपोषणाला बसेल। धन्यवाद। अनिल भाऊ, बऱ्याच राजकीयपासून तर शासकीयपर्यंत सर्वच ठिकाणी नव्हे तर सांस्कृतिक कला संचालनालय महाराष्ट्राचे मुंबई मंत्रालय या ठिकाणी प्रत्यक्ष कलावंतांच्या जागा लोकांना घेऊन जाऊन निवेदनं देण्याचा प्रयत्न केला। आम्ही कलावंत, आम्ही वारकरी, आम्ही संप्रदायाच्या माध्यमातून लोकांमध्ये प्रबोधन करत असतो। अनेक लोकांच्या ज्या संसारामधल्या अनेक गोष्टी ज्या बिघडणाऱ्या आहेत त्या आम्ही घडी बसवून देत असतो। अनेकांचं व्यसन संपवण्याचं, व्यसन सोडण्याचं कार्य हे वारकरी संप्रदाय किंवा कलावंत करत असतो, तरी देखील शासन याकडे दुर्लक्ष करतं। आम्ही कुठेच कमी पडत नाही। वर्षातून 3 वेळा मी शासनाला जाग यावी किंवा शासनाला लक्ष द्यावं म्हणून अशा पद्धतीचं रस्त्यावर कुठलाही गोंधळ न घालता एकदम शांतपणे जय जय रामकृष्ण हरीच्या गजरामध्ये पांडुरंगाचं नामस्मरण करत अनेक शासनाचे लोककल्याणकारी कार्यक्रम या ठिकाणी सादर करत शासनाचं लक्ष वेधून लोकांचा आमच्याकडून प्रतिसाद मिळवण्याचा प्रयत्न करून कसा प्रश्न मिटेल यासाठी प्रयत्न करत असतो।